आषाढी एकादशीच्या निमित्ताने सांगलीत जाता पंढरीशी या अभंग रचनांच्या सांगीतिक मैफिलीचे आयोजन शनिवार 25 जुलै रोजी सायंकाळी 4 वाजता विष्णुदास भावे नाट्यमंदिर येथे करण्यात आले. स्वरार्पण प्रस्तुत या कार्यक्रमात झी मराठीवरील सारेगमप आणि सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमातून लोकप्रिय झालेले गायक प्रल्हाद जाधव अभंगाचे सादरीकरण करणार आहेत. कार्यक्रमाचे निरूपण प्राध्यापक निशांत गोंधळी करणार असून हार्मोनियमवर शिवाजी सुतार, व्हायोलिनवर केदार गुळवणी, तबल्यावर संदेश खेडेकर, पखवाजवर राम चौधरी आणि साईड रिदमवर गुरु ढोले साथ संगत करणार आहेत. शर्वरी कुलकर्णी, शुभ्रा खाडे, गौरी शिंदे, वसीम मुजावर आणि सूरज कांबळे यांचा समूह स्वरही कार्यक्रमाची शोभा वाढवणार आहे. या मैफिलीसाठी प्रवेश विनामूल्य असून आषाढी एकादशीच्या निमित्ताने भक्तिरसाचा आनंद घेण्यासाठी रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे. नमस्कार, मी गायक प्रल्हाद जाधव आज सांगलीमध्ये आहे आणि प्रथम स्वरार्पण इव्हेंट्सच्या माध्यमातून मी सर्वांचं स्वागत करतो, आपल्या सांगलीतल्या सर्व पत्रकारांचं. आणि खास कारण असं की सांगलीमध्ये प्रथमच आम्ही जाता पंढरीसी हा अभंगवारी या अभंग रचनांचा आम्ही एक प्रोग्राम करतो आहे. आणि अशी खूप इच्छा होती बरेच दिवस की सांगलीमध्ये आपलं गाणं व्हावं, लोकांच्या समोर सेवा करता यावी आणि ते सांगलीकर मला संधी देत आहेत. तर त्याच्याबद्दल खूप खूप आभार सांगलीकरांचे, या सर्व रसिकांचे. आणि हा प्रोग्राम जो आहे तो आपले सांगलीमधलं जे फेमस जे भावे नाट्यमंदिर आहे, या नाट्यमंदिरामध्ये हा प्रोग्राम येत्या 25 तारखेला होणार आहे. 25 जुलैला भावे नाट्यमंदिर संध्याकाळी 4 वाजता. तो सर्वांना आग्रहाचं निमंत्रण आहे आणि मी आवाहन करतो की सर्व आपल्या मित्रपरिवारांना सांगा, आपल्या कुटुंबातल्या सर्व लोकांना सांगा आणि भरपूर संख्येने या प्रोग्रामसाठी हजर राहा.